पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. शरद पवार यांची हालत जास्तच खराब झाली आहे. शरद पवारांना कोणालाही भेटण्यास मनाई. हेल्थ रिपोर्ट समोर. तपासणीतून काय आलं समोर? खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारी देखील पवारांच्या गोविंद बागेत डॉक्टरांची टीम गेली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्याचे सांगितले होते. रुबी रुग्णालयातून आणल्यानंतर शरद पवार कारमधून उतरून व्हीलचेअरने रुग्णालयात गेले. दरम्यान आता शरद पवार यांच्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. शरद पवारांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळे देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टर त्यांच्यावर उपचार काय करावा याचा निर्णय घेणार आहे. खासदार सुप्रिया सुळे या देखील शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार केले जातील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. शरद पवार यांच्या तपासणी अहवाल नेमकं काय आहे? शरद पवार यांच्या प्राथमिक तपासणीचे काही रिपोर्ट समोर आले आहेत. सध्या तरी कोणतीही चिंतेची बाब नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. मॉनिटरवर दिसणाऱ्या मोजमापांनुसार शरद पवार यांच्या हृदयाचे ठोके सुमारे 74 प्रति मिनिट आहेत. हा रिपोर्ट प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य मर्यादेत आहेत. ऑक्सिजनचे प्रमाण हे सुमारे 98% आहे. ही पातळी सामान्य असून रक्तातील ऑक्सिजन पुरेसा असल्याचे दर्शवते. श्वासगती सुमारे 26 प्रति मिनिट असून ही संख्या सामान्यापेक्षा जास्त आहे. प्रौढासाठी हे प्रमाण साधारण 12 ते 20 प्रति मिनिट असते, म्हणजे श्वासन वेग वाढलेला आहे. या आकडेवारीनुसार रुग्णाचे हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी स्थिर व समाधानकारक आहे. मात्र श्वासन वेग वाढलेला दिसतोय असे सांगण्यात येत आहे. यावरती तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.